नमस्कार मंडळी, कशा आहे? मजेत आहे ना? मी आता ना सकाळी सकाळी चपात्या करायला बसली. बघा माझा स्वयंपाक पण झाला आणि आता मी ना कुकर लावून देते. कुकरला डाळ भात लावला आणि ही बघा पत्ताकोबीची भाजी केली. मुगाची डाळ टाकून खूप छान झाली आणि एकच नंबर लागते. आणि मग मी मोदक करायला बसली. आता थोड्या वेळात आरती करायची आहे ना, म्हणून लवकर लवकर मोदक करते. आणि मोदक करत होतीच तर माझी मुलगी म्हणायला लागली, मम्मी मला पण सांग ना गं, मला करता येत नाही मोदक. तर मग मी तिला म्हटलं ठीक आहे, बघ अशी लाटी घ्यायची, तिला छान गोल गोल फिरवायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं सारण भरायचं. हे खोबरं खिसचं सारण मी तयार केलं होतं, तर ते सारण त्याच्यामध्ये भरायचं आणि छान सारण भरल्यानंतर अशा पाकळ्या तयार करायच्या आणि हाताने करायचं. मग छान मोदक तयार होतं. तर तिने ना खरंच तसंच केलं आणि इतकं छान मोदक केला ना, माझ्यापेक्षा छान मोदक तिने बनवला. आणि नंतर मग मी आता हे मोदक तळून घेणार आहे. बाई मध्ये दूधवाला आला तर दूध घेऊन येते आणि मी हे मोदक ना आता तळून घेणार आणि मग आरती करणार. आणि बाई 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 घरात की हॉलमध्ये आली तर बापरे, माझ्या मुलीने किती पसारा करून ठेवला. सगळे पिलोज इकडे तिकडे टाकून दिले. खूप बाई मुली खूपच हे करतात ना, पसाराच करून ठेवतात घरामध्ये. आता मी सगळं स्वच्छ करते. आणि हे बघा सोफ्याचे कवर बेडशीट सगळी इकडे तिकडे केली होती. आता त्याला सगळं नीटनेटकं करते आणि मग थोड्या वेळाने आरती करते. दारावर तर खूपच धूळ बसली, थोडीशी दारावरची धूळ पुसते. किती धूळ बसली आहे. आमच्या शेजारी ना बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाची धूळ सगळी घरातच येते. तरी पण आमच्या दारं खिडक्या 24 तास बंद असतात, तरीसुद्धा ती धूळ येते. आणि ते धूळ आल्यामुळं सगळं खिडक्या वगैरे सगळ्या रोजच पुसावं लागतात आणि त्या पुसून घेते आणि मग आरती वगैरे करते. मंडळी, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा.